आपकी अदालतमध्ये उद्योगपती राहुल बजाज यांच्यावर आरोप आहे की हे संधी साधू आहे. राहुलजी, ही गोष्ट खरी आहे का की नाही, समजलं नाही. आता समजावतो ना हा. मी. बजाज ग्रुपचे फाउंडर जमुना लालजी ते काँग्रेस पार्टीच्या खूप जवळचे होते. जमुना लालजी ना काँग्रेस पार्टीच्या जवळचे आणि कुठल्याही पार्टीच्या जवळचे नव्हते. पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व्ह होते. जमुना लालजी तर एक संत असे व्यक्ती होते जे मी अजिबात नाहीये. आणि केवळ ते गांधीजींना मानायचे आणि विनोबांना कुलगुरू मानलं आणि गांधीजींना पितातुल्य मानलं. गांधीजींच्या सांगण्याने त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीचे ट्रस्टी नाही, ट्रेजरर बनवलं. काँग्रेस वर्किंग कमिटीचे वगैरे वगैरे वगैरे. तर ते त्या प्रकारे इन्व्हॉल्व्ह झाले. आणि मग आजोबा जमुनालालजी, आजी जानकी देवीजी जे पद्मविभूषण त्यांना दिलं गेलं. नंतर माझे वडील आणि माझी आई जी एक कॅरिस्टोक्रॅटिक फॅमिली कोलकातामधून आली होती, सगळेच्या सगळे ब्रिटिश जेल्समध्ये होते. आणि माझे काका रामकृष्ण बजाज. परंतु कोणी फ्रीडम फायटरच्या नावाचं कुठलाच फायदा आम्ही लोकांनी नाही घेतला. ना रेल पास घेतला, ना आणखी काही फायदा घेतला. ना देवाच्या कृपेने त्याची गरज लागली. तुम्ही काँग्रेसच्या जवळ गेलात, प्रत्येक काँग्रेसच्या नेत्याला बजाजची डीलरशिप देऊन. हे तर आजच समजलं मला. तुम्ही म्हणता मी काँग्रेसच्या खूप जवळ आहे. काँग्रेस म्हणतात तू बीजेपीचा आहेस. बीजेपी म्हणते तू काँग्रेसचा आहेस. आणि मी म्हणतो मी हिंदुस्थानचा आहे. ना काँग्रेसचा आहे ना बीजेपीचा आहे. तुम्ही फक्त त्यांचे आहात जे पॉवरमध्ये बसलेत. मग तर मला सगळ्यांची चमचेगिरी करायला पाहिजे. तुम्ही नक्कीच करत आलात. क्रोनिझम करायला पाहिजे, चेला बनायला पाहिजे. आजकालचे लोक तर म्हणतात इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे एकच आहे मूर्ख जो शिव्या देतो गव्हर्नमेंटला. मग कुठलाही गव्हर्नमेंट बघा, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मे 1997ची गोष्ट आहे, जेव्हा पी चिदंबरम फायनान्स मिनिस्टर होते. तुम्ही म्हणालात की यांच्यापेक्षा चांगले वित्तमंत्री देशासाठी कोणी होऊ त्यांनी शकत जेव्हा नाही. ते ड्रीम बजेट लावलं, ते नंतर ड्रीम बजेटचं काय झालं हे आपल्याला माहिती आहे. गव्हर्नमेंट पडलं हे आपल्याला माहिती आहे. परंतु ते ड्रीम बजेट खूप जोरदार होतं. हिंदुस्थानने त्याला ड्रीम बजेट मानलं. तुम्ही सुद्धा याच्यात मानलं. माझी काय चूक झाली की मी सुद्धा त्याला ड्रीम बजेट मानलं. आपले टॅक्सेस इतके कमी केले, खूप काही चांगलं केलं, देशाचं भलं सुद्धा केलं. आता कदाचित त्यावेळी हे स्टेटमेंट केलं असेल तर याने काही पुरावा नाही मिळत की त्यांनी चांगलं काम केलं तेव्हा सुद्धा नाही, शिव्या नाही द्यायच्या. राहुलजी. त्यांनी जर चांगलं काम केलं तर आम्ही म्हणालो चांगलं काम पुरावा या केलं. गोष्टीमुळे मिळतो. आणि मी आज सुद्धा मानतो रजतजी की चिदंबरम साहेब नॉलेज, इंटेलिजन्स, आर्टिक्युलेटनेस यांच्यापेक्षा इन टोटॅलिटी बेटर फायनान्स मिनिस्टर यामागील 25-30 वर्षांमध्ये कदाचित झाले नसतील, जेव्हा प्युअर नॉलेजमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग बेटर होते. हे तर तुम्ही यामुळे म्हणताय की एक वित्तमंत्री आहेत, एक प्राईम आता मिनिस्टर ते आहेत. सूट करतायत मला, तर मी काय करू? उद्या बीजेपी परत येईल गव्हर्नमेंटमध्ये. यशवंत सिन्हाला तर पार्लमेंटमध्ये मनीष शंकर अय्यर जे आज मिनिस्टर आहेत ते पार्लमेंटमध्ये म्हणाले यशवंत सिन्हांसाठी हे तर राहुल बजाजचे फायनान्स मिनिस्टर आहेत, बीजेपीचे नाही. तुम्ही यशवंत सिन्हाला विचारा. त्यांना का विचारू? मी तुमचं विधान तुम्हाला आठवण करून सांगा. देतो. जेव्हा बीजेपी पॉवरमध्ये आली होती, तर म्हणजे आता मी बीजेपीचा झालो ऑक्टोबर बघा. नाही, जे पॉवरमध्ये येतात त्यांचे होता तुम्ही. अच्छा, अशी गोष्ट आहे. ही आयडिया चांगली आहे. हा, ऑक्टोबर 99 मध्ये तुम्ही म्हणालात ऑक्टोबर 90 1999 मध्ये 99. अच्छा, तुम्ही म्हणालात की अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान बनले आहेत, यापेक्षा चांगली गोष्ट देशासाठी असूच शकत नाही. नाही, मी असं काही बोललो नाही. मी या गोष्टी कधी मानत नाही की इंडिया इज इंदिरा, इंदिरा इज इंडिया. बर्वा साहेब बोलायचे हे सगळं नाही. परंतु आज सुद्धा मी बोलतो, जेव्हा आज ते प्रधानमंत्री नाहीत ना रजतजी, की वाजपेयीजी एक आपले खूप आउटस्टँडिंग प्रधानमंत्री होऊन गेले आहेत. आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी प्राऊड. परंतु यांच्यापेक्षा बेटर कोणी होऊच शकत नाही. आणि असं आहे आणि तसं आहे, मी हे कोणासाठी बोललो नाही. एखाद्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही लोक काही बोलून घेता, आमच्याकडनं जर्नलिस्ट लोक तसंच काहीतरी बोलून घेतलं असेल, मला माहित नाही. इलेक्शन होण्याच्या आधी तुम्ही म्हणाला होतात ही जी फील गुडची गोष्ट बीजेपी करते, हे बरोबर आहे? खरंच देशामध्ये फील गुड आहे? खूप गोष्टींमध्ये बीजेपीची पॉलिसी खूप चांगली होती. खूप गोष्टींमध्ये ते म्हणू शकत होते इंडिया शायनिंग. जसे अडवाणी जी ने जेव्हा रथयात्रा केली तेव्हा त्याला भारत उदय म्हणालं, ज्याचा अर्थ नाही आहे इंडिया शायनिंग, त्याचा अर्थ आहे इंडिया रायझिंग. कम्युनिकेशनमध्ये त्यांच्या खूप चुका झाल्या. 15 फेब्रुवारी 2004 अरे मी आता क्रिटिसाइज केलं बजेटला, तुम्ही नाही ऐकलं मागील 3 दिवसांमध्ये. जुन्या गोष्टी अच्छा, सांगू त्या द्या जुन्या मला. गोष्टी आहेत, नवीन गोष्टी नाही. मी विचार केला, पुढचा विचार हे फ्युचर बद्दल विचार करावा. हे हिस्ट्रीमध्ये का BBC जातं? रेडिओच्या हिंदी कार्यक्रमांमध्ये भाग घेताना राहुल बजाजने श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ते म्हणाले, माझं म्हणणं आहे की फील गुड वातावरणाबद्दल जे बोललं जाते ते बरोबर आहे आणि ते चालूच ठेवलं पाहिजे. आज सुद्धा मी रिपीट करेन, ते त्यावेळेसाठी इंडस्ट्रीमध्ये खूप जोरदार फील गुड फॅक्टर होता. खूप जोरदार फील गुड फॅक्टर होता. परंतु इंडस्ट्रीकडे वोट किती आहेत? इंडस्ट्रीकडे तर वोट नाही आहेत काही. परंतु
जेव्हा पॉलिटिशियनला, इतक्या मोठ्या पॉलिटिकल पार्टीजला, बीजेपीला समजलं नाही तर मला कसं माहिती झालं असतं की बाबा गावांमध्ये काय होतंय. जेव्हा तुम्ही काँग्रेस सत्तेमध्ये असते तेव्हा त्यांचं कौतुक करतात, बीजेपी सत्तेमध्ये असते तेव्हा त्यांचं कौतुक करता. जेव्हा रजत साहेबांच्या समोर उभा असतो तेव्हा रजत साहेबांचं कौतुक करतो. ही गोष्ट पण मी तर ठीक आहे. तुम्हाला शिव्या द्यायला पाहिजेत का नाही सगळ्यांना? नाही 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 काँग्रेस जेव्हा सत्तेमध्ये असते, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान असतात, ते तुम्हाला इंडियन अलायन्सचा चेअरमन ही बनवतात. त्यांची चूक होती की माझी चूक होती? आणि जेव्हा बीजेपी सत्तेमध्ये असते ते तुम्हाला पद्मभूषण देतात. याचा हा अर्थ आहे, मी तर विचारच केला नव्हता आतापर्यंत. जनतेने विचार केला पाहिजे की कटघऱ्यामध्ये का ठेवले मला. मी तर खूपच कोणीतरी ग्रेट माणूस असेल. सगळ्या पॉलिटिकल पार्टीज मला मोठेपणा देत आहेत. कोणी पद्मभूषण देत आहे, कोणी इंडियन अलायन्सचे चेअरमन बनवत आहे. मी तर विचारच केला नव्हता की माझ्यामध्ये एवढी बुद्धी आहे. जर मी नम्रपणा सोडला तर मी म्हणेन की जे सत्तेमध्ये असतात त्यांची चमचेगिरी करतात त्यामुळे मिळतो. मग किती लोकांना अशा प्रकारे मिळालं पद्मभूषण, आणि किती लोकांना चेअरमन बनवलं इंडियन अलायन्सने या प्रकारे. चापलुसी जे करतात ती अगदी चुकीची गोष्ट आहे. मला त्याविषयी खूप अडचण आहे, पण खूप घृणा तुम्ही आहे. जेव्हा तर मग ज्यावेळी एनडीएचं सरकार होतं, तुम्ही म्हणालात की यशवंत सिन्हा, जसवंत सिंग यांच्यापेक्षा चांगले इकॉनॉमी बघणारे मी कधीच म्हणालो नाही. शकत म्हटलं नाही. चांगलं काम करत आहेत. म्हणालो असेल याच्यापेक्षा बेटर इकॉनॉमी नाही देणार. मला आठवत चला, नाहीये मी असं हे काही म्हणालो. कौतुक केलं की चांगलं काम करणारे आहेत ते. नक्कीच. माझं हे सुद्धा आज म्हणणं आहे की आज म्हणतायत जेव्हा काँग्रेस पार्टी बाहेर आहे की खास करून यशवंत सिन्हा, कारण यशवंत सिंहजी तर फायनान्स मिनिस्टर वर्षभरच होते, परंतु यशवंत सिन्हा हे खूप अंडररेटेड फायनान्स मिनिस्टर होते आणि त्यांनी चांगलं काम केलं. एक बजेट, मी पब्लिकली आज पहिल्यांदा म्हणतोय, एक बजेट जे त्यांनी, ते सुद्धा बजेट खराब नव्हतं, परंतु एक दोन गोष्टी त्यामध्ये अशा चुका झाल्या होत्या, इन्क्लुडिंग राईट ऑर रॉंग, डिव्हिडंड टॅक्स रिमूव्हल, डिव्हिडंड टॅक्स रिइम्पोजिशन. दुसऱ्या दिवशी मी त्यांना फोन करून 40 मिनिटं बोललो, पुणे ते दिल्ली, की तुमची खुर्ची हल्ली आहे. आणि तेच झालं काही दिवसांनंतर. जेव्हा काँग्रेसचं सरकार बनलं, जेव्हा तुम्हाला वाटलं की आता यावेळी. जेव्हा सोनिया गांधी आता पूर्णपणे कमांडमध्ये आहेत, हम्म. तेव्हा तुम्ही असं म्हणायला सुरुवात केली की सोनिया गांधी खूप मॅच्युअर आहेत. आधी आधी कधीच नाही म्हणालो मी असं. आधी तुम्हाला दिसत नव्हते त्या. पाहिलंच नव्हतं मी. हाईटमध्ये छोट्या असतील, मी उंच आहे. वरूनच नजर निघून जाते. शी इज अ व्हेरी डिफरंट पर्सन देन शी वॉज बिफोर. सत्तेमध्ये येताच त्या बदलल्या. 100% करेक्ट स्टेटमेंट. बोललो हेच जवळजवळ. आज सुद्धा रिपीट करेन. इमर्जन्सीमध्ये किती इंडस्ट्रियलिस्ट होते ज्यांनी ओपनली अपोज केलं इमर्जन्सीला. मी तर लहान माणूस होतो तेव्हा. अपोज केलं, त्यामुळे रेड झाली. प्रत्येक वेळी बोलत गेलो, त्यानंतर तेच म्हणालो आहे मी. त्यांच्या मदर इन लॉने केलं होतं इमर्जन्सी. तेव्हा सुद्धा मी म्हणालो की इमर्जन्सीच्या अगेन्स्ट होतो. आणि हो, सोनिया गांधींच्या अगेन्स्ट कधीही मी काहीच बोललो नाही. बोलण्याची गरजच नव्हती. ते तर माझे मित्र म्हणायचे. कोण? एक माझे मित्र आहेत, त्यांचं नाव आहे शरद पवार. ते काहीतरी फॉरेन म्हणायचे त्यांना. ते म्हणायचे ते माझे मित्र आहेत, परंतु मी कधीच नाही म्हणालो. नाही, आणि हे सुद्धा मी सांगतो, आणि आज परत एकदा सांगतो, आता हे म्हणतील चमचेगिरी आहे. मग काय खरं नाही बोलायचं का? की मागील 10 वर्षांमध्ये जे थोडंफार मी बघत आहे, 10 वर्ष म्हणा किंवा 8 वर्ष म्हणा, सोनियाजींना खूप मॅच्युरिटी आली आहे, खूप नॉलेज आलं आहे, हिंदुस्थानबद्दल आलं आहे. परंतु मी हे नाही बोललो, आणि आज सुद्धा नाही म्हणत आहे की त्यांच्यापेक्षा जास्त हुशार हिंदुस्थानमध्ये आज कुठलीही व्यक्ती नाहीये. पॉवरफुल नक्कीच आहेत, पॉवरफुल तर नक्कीच आहेत, आज सगळ्यात जास्त आहेत. त्यामुळेच तुम्हाला म्हणावं लागतंय की मॅच्युअर झाल्यात त्या. त्यामुळे काय म्हणावं लागतंय, त्यामुळे त्याच्यानंतर सुद्धा मी म्हणतोय की सगळ्यात जास्त हुशार नाहीयेत. खूप डेंजरस स्टेटमेंट केलं मी तुमच्या हिशोबाने. तर नाही, अजिबात मग डेंजरस तर हिंदुस्थानमध्ये राहायलाच मिळणार नाही मला. त्यांना सुद्धा समजतं. परंतु मागील 10 वर्षांमध्ये सोनिया गांधी बदलल्या आहेत की तुमचं परसेप्शन बदललंय? हे बघा, कारण त्या बदलल्या, त्यामुळे माझं परसेप्शन बदललंय. शरद पवार सुद्धा त्यांना विदेशी करार देत आलेत. हा, मग शरद पवारांना बोलवा इथे आणि विचारा. तुमच्यावरती खूप प्रभाव आहे शरद पवारांचा. माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे की त्यांच्यावर माझा प्रभाव आहे, हे तर तुम्ही डिसाईड करा. सर, आता तुम्ही राहुल साहेबांवर आरोप लावला की ते अपॉर्च्युनिटिस्ट आहेत, बट बिंग अ बिझनेसमॅन यू हॅव टू बी अन अपॉर्च्युनिटिस्ट. तुम्ही जर मिळालेली संधी गमावली तर तुम्ही बिझनेस तर करूच शकत नाही. तर त्यासाठी पॉलिटिकल रिलेशन्स निर्माण केले, इंडस्ट्रियल रिलेशन्स निर्माण केले, त्यामध्ये वाईट काय? अगदी बरोबर. यांना इथे बसवा, मी तिथे जातो. अगदी बरोबर बोललात तुम्ही. काय हेच कारण आहे का? परंतु
परंतु तुम्ही अगदी हेच बोललात आणि त्याचमुळे आज 90% इंडस्ट्रियलिस्ट असेच बिहेव करतात. मला असं वाटतं मी त्यातला नाहीये, परंतु याचा असा अर्थ नाही की तुम्ही विनाकारण क्रिटिसाइज करता आहात. जे मला योग्य वाटतं, देशासाठी योग्य वाटतं ते मी बोलतो. त्यामध्ये माझी चूक असू शकते कधी कधी, परंतु मी हे नाही बघत की गव्हर्नमेंटला ही गोष्ट आवडेल की नाही आवडणार. परंतु हे नक्की आहे की शिवीगाळ करणं, विनाकारण चुकीचे शब्द वापरणं किंवा रूडली तुम्ही काही अचीव करू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की गव्हर्नमेंटने तुमचं म्हणणं ऐकावं, तर तुम्हाला पोलाइटली बट फर्मली सांगितलं पाहिजे आणि तोच मी प्रयत्न करतो. मग तुम्ही का नाही जात राज्यसभेमध्ये? कोणी बोलवत नाही आणि ना मला वेळ आहे तिथे वेळ घालवण्यासाठी. मी जाऊन तरी काय करणार तिथे? जे भाषण इथे देत आहेत ते तिथे जाऊन देऊ शकता. इथे ऐकायला लोक आहेत, तिथे रिकामे हाऊस असतं. ते आपला वेळ घेतात, डेली भत्ता आणि त्याच्यानंतर गायब होतात. सेंट्रल हॉलमध्ये बसतात आणि ते तिथलं कॅन्टीन खूप चांगलं आहे, खूप स्वस्त आहे, खूप चविष्ट पदार्थ मिळतात तिथे. समोसे खूप चांगले असतात. कारण जितके तुमचे मित्र आहेत राजकारणामध्ये त्यांना बघताना वाटतं की तुमची खरी जागा तर तिकडेच आहे. प्रायव्हेट लाईफ आहे माझं. तुम्ही जसं पॉलिटिकल लाईफमध्ये आलात, कोणीही काही बोलू शकतं. सकाळी 8 वाजल्यापासून तुमच्या घरी येऊ शकतात. आता मी 10 वाजेपर्यंत जरी झोपलो तरी मला कोणी विचारणार नाही. नाही, हा धंदा नाही करायचा पब्लिक लाईफमध्ये आणि या वयात थोडी करायचा आहे. राहुलजी, आता हे सांगा की जेव्हा मुलं काम सांभाळतील, तुम्ही फक्त चेअरमॅन असाल, तेव्हा रिकाम्या वेळेत काय कराल तुम्ही? चमचेगिरी तर गर्वाची करणार नाही, परंतु जिथे वाटतंय की चूक करत आहेत त्यांना मी बोलेन, सांगेन कुठे चुकतंय, त्यामुळे देशाचा आणि देशातील लोकांचा फायदा होईल. हे तर राजकारणाच्या दिशेने जाण्याकडे पहिलं पाऊल झालं. आता हे तर यांचं रीडिंग आहे.